फर्स्ट क्वेश्चन, पहिला क्वेश्चन विचारतो तुम्हाला मी. क्वेश्चन नंबर 1, which of the following is not basic concept of object oriented programming? Which of the following is not the basic concept of object oriented programming? Option A, classes. Option B, static binding. Option C, dynamic binding. Option D, object. Static binding, Raj Avchar. Static binding, Jay. Static, Pooja. Static binding. मॅक्सिमम आन्सर स्टॅटिक बाइंडिंग येऊन राहिले. रोहन पण बी दिला, स्टॅटिक बाइंडिंग. कालचं शिकवलेलं वाचलं होतं की नाही वाचलं होतं तुम्ही? तुम्ही बरोबर वाचले नाही तुम्ही पॉइंट्स. हे रॉंग आन्सर आहे. स्टॅटिक बाइंडिंग आन्सर नाही याचं. तुम्हाला माहित आहे इथे क्वेश्चन काय विचारला? विच इज नॉट. एम आय करेक्ट ऑर नॉट? स्टॅटिक बाइंडिंग आन्सर आहे की नाही याचं? आन्सर नाही आहे. मग आन्सर काय आहे क्वेश्चनचं? आन्सर डी करेक्ट आहे. बरोबर बरोबर बरोबर. डी करेक्ट आन्सर आहे. बी करेक्ट आन्सर आहे. कारण बघा, क्लास एक आहे, डायनॅमिक बाइंडिंग आहे, ऑब्जेक्ट आहे, तर स्टॅटिक बाइंडिंग करेक्ट आन्सर आहे. सर्वांनी ज्यांनी बी दिलं त्यांचं सर्वांचं करेक्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. is instance of class. Instance of class. A, class. B, structure. C, object. D, inheritance. That's the correct answer. C, Jayashree. C, Jayashree. C. Next. सी सी सी. सर्वांचा आन्सर सी येत आहे. तर याची डेफिनेशनच्या नुसार इथे आन्सर काय येईल? ऑब्जेक्ट इज अ इन्स्टन्स ऑफ क्लास. ऑब्जेक्ट इज अ इन्स्टन्स ऑफ क्लास. करेक्ट आन्सर आहे शिवमगिरी. ऑब्जेक्ट इज अ इन्स्टन्स ऑफ क्लास. ठीक आहे. क्लासच्या नंतर काय बनतो? ऑब्जेक्ट बनतो. ठीक आहे. क्लासच्या नंतर क्लास पासून काय बनतो? ऑब्जेक्ट बनवतो. याच्या सर्व प्रॉपर्टीज ज्या असतात त्या ऑब्जेक्ट मध्ये येतात. ठीक आहे. सर्व प्रॉपर्टीज कशामध्ये येतात? ऑब्जेक्ट मध्ये येतात. नेक्स्ट. Data cannot be hidden. Data cannot be hidden. Option A, option B, option C, option D. A and C. आन्सर द्या. मॅक्सिमम आन्सर डी येत आहे.
डी. ओके ओके, सर्वांचा राईट आहे. तृप्ती करेक्ट आहे. करेक्ट आन्सर आहे डी. करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, डी करेक्ट आन्सर आहे. का बरं? कारण कोबोल हे पीओपी लँग्वेज आहे, प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे, आणि ही पण प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे. त्याच्यामुळे ए अँड सी हे कशामध्ये येत आहे? ऑप्शन डी मध्ये येत आहे, म्हणून करेक्ट. ठीक आहे, ऑप्शन डी करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. न्यू डेटा and function easily added. New data and function easily added. Option A POP, option B OOP, option C A and B both, option D none of the above. B B B लीना B, पूजा B आंसर आलाय. B अविनाश सी बी. बी करेक्ट आन्सर आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये आपण न्यू डेटा इझिली ऍड करू शकतो. हे सगळे IMP क्वेश्चन आहे, जे जर समजा MCQ एक्झाम झाली तुमची, मल्टिपल चॉईस क्वेश्चन झाली, तर 100% गॅरंटी देतो हे क्वेश्चन येणार म्हणजे येणारच. मी जे क्वेश्चन घेत आहे ते क्वेश्चन येणार म्हणजे येणारच. ठीक आहे, कारण की MSBTच्या नुसार हे रिपीटेड क्वेश्चन आहे. जर समजा तुमची थेरॉटिकल कॉलेज वाईज एक्झाम झाली तरी त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला जाते, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ उप्स. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ उप्स. ठीक आहे, तर चला आता कॅरेक्टरिस्टिक गोष्ट निघाली, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ उप वन बाय वन कोण सांगू शकते? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ उप्स शॉर्टली सांगा लवकर, फास्ट. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ उप्स. Focus on data, correct. Focus on data. Data can be hidden, very good. Data can be hidden. Next. What? Bottom up. Okay, bottom up approach. No, data communication using function only. Data communication within the object by using function असं चालेल. ठीक आहे, तर डेटा कम्युनिकेशन बाय युझिंग ऑब्जेक्ट लक्षात ठेवा. तर ऑब्जेक्ट मध्ये कशाने होते? फंक्शन. ठीक आहे, ऑब्जेक्ट मध्ये डेटा कॅन बी अपडेट. ठीक आहे, अपडेशन पॉसिबल आहे याच्यामध्ये, अपडेशन पॉसिबल आहे. चला, व्हेरी गुड, सर्वांचा लक्षात आलं. फोकस ऑन डेटा, डेटा कॅन बी हिडन बॉटम अप अप्रोच. ऑब्जेक्ट फंक्शन, ऑब्जेक्ट मधलं जो फंक्शन असतो कम्युनिकेशन करते, त्याच्यानंतर अपडेशन. इम्पॉर्टंट फीचर आहे. ठीक आहे, फीचर विचारला जाते, कॅरेक्टरिस्टिक विचारला जाते. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, म्हणून तुम्हाला रिवाइज करत आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन रिवाइज करणे गरजेचं आहे. नेक्स्ट एक राहिलं, क्लास is the collection of, सांगा, सिमिलर टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. क्लास इज द कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट. कोणी एखादं एक्झाम्पल देऊ शकेल का? एक्झाम्पल सांगा क्लास आणि ऑब्जेक्टचं. क्लास ऑब्जेक्टचं एक्झाम्पल. मोबाईल क्लास झाला. ऑब्जेक्ट सॅमसंग, ऍपल. ठीक आहे, आयफोन. ठीक आहे, MI. नेक्स्ट आणखी एखादं एक्झाम्पल. फ्रूट. ठीक आहे, फ्रूटचे टाइप्स, ऍपल झालं, ग्रेप झालं, बनाना. ठीक आहे,
हे झाले एक एक्झाम्पल. ओके, चला आता स्टार्ट करू आपण आजचं लेक्चर. इथे थोडंसं आपण काल स्टार्ट केलं होतं की कॉन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ठीक आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे कॉन्सेप्ट काय, लक्ष द्या इकडे. ऑब्जेक्ट, क्लासेस, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन, डेटा इनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, डायनॅमिक बाइंडिंग आणि मेसेज पासिंग. याच्यामध्ये स्टॅटिक बाइंडिंग नाही आहे म्हणून स्टॅटिक बाइंडिंग करेक्ट आन्सर होतं त्याचं. ठीक आहे, ऑब्जेक्ट, क्लासेस, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन, डेटा इनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, डायनॅमिक बॉन्डिंग, मेसेज पासिंग. ठीक आहे, हे आपण काल झालं होतं, काल बघितलं होतं. याच्यापैकी दोन गोष्टी आपण बघितल्या. काय बघितल्या होत्या की व्हॉट इज क्लास. क्लास म्हणजे काय, तर क्लास एक ब्ल्यू प्रिंट असते. क्लास काय असते, एक ब्ल्यू प्रिंट. जसं की इथे कार आहे, कारची एक डिझाईन आहे. ठीक आहे, मग याच्यावरून आपण इंडिव्हिज्युअली वेगवेगळ्या कार बनवतो. ठीक आहे, वेगवेगळ्या कंपनीचे, जसे की वॅन आहे, ऑडी आहे, स्पोर्ट कार आहे, अशा वेगवेगळ्या कार एका डिझाईनवरून बनवतो. याला क्लास म्हटलं आपण, याला ऑब्जेक्ट म्हटलेलं आहे. दुसरं याच्या ब्ल्यू प्रिंटला पण दुसरं नाव दिलेलं आहे. ब्ल्यू प्रिंटला काय दिलेलं आहे, लक्ष द्या इकडे. ऑब्जेक्ट, इन्स्टन्स ऑफ क्लास. आता क्लास म्हणजे काय, ब्ल्यू प्रिंट. ब्ल्यू प्रिंटला मतलब आहे स्ट्रक्चर. ब्ल्यू प्रिंटला काय म्हटलेलं, एक स्ट्रक्चर डिझाईन करतो आपण. ठीक आहे, किंवा डिझाईन किंवा टेम्पलेट. हे वर्ड लक्षात ठेवा. मी 4 वर्ड लिहून दिलेले इथे पहा. ब्ल्यू प्रिंट, स्ट्रक्चर, डिझाईन, टेम्पलेट. क्लासला आपण म्हणतो. कोणाला म्हणतो, क्लासला. क्लासला काय म्हणतो, ब्ल्यू प्रिंट, स्ट्रक्चर, डिझाईन, टेम्पलेट. काय म्हणतो, ब्ल्यू प्रिंट, स्ट्रक्चर, डिझाईन, टेम्पलेट. याला आपण क्लास म्हणतो. याच्यापासून मग वेगवेगळ्या आपण व्हेरायटी त्याच्यामधून बनवतो, त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. त्याला काय म्हणतो, ऑब्जेक्ट. आता याला आपण आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कसं करता येईल ते आपण नंतर बघू. कोडिंग. ठीक आहे, याची कोडिंग मी तुम्हाला सांगणार, कशा प्रकारे कोडिंग करायची, ऑब्जेक्ट मध्ये कशी कोडिंग करायची ते पण. त्याच्यानंतर याची डेफिनेशन. याची डेफिनेशन काय होती, क्लास इज द कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा अँड फंक्शन अंडर द सिंगल नेम. ठीक आहे, याचं शॉर्ट डेफिनेशन म्हणजे क्लास इज द कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट. सिमिलर टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट, जसे की ॲरे मध्ये सिमिलर टाइप्स ऑफ ॲरे एलिमेंट्स होते, तसेच ऑब्जेक्ट हे सिमिलर टाइपचे राहणार, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याचे एक्झाम्पल काल पाहिले होते आपण. ह्युमन, मॅन, वुमेन, ऑब्जेक्ट्स. फ्रूटचे ॲपल, बनाना, मँगो. मोबाईल फोन, आयफोन, सॅमसंग, 6 मोटरोला, जे काही असेल ते. फूड. ठीक आहे, फूडचे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स हे आपण काल पाहिलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट, ऑब्जेक्ट. प्रत्येक गोष्टीला आपण ऑब्जेक्ट म्हटलेलं आहे, कारण ऑब्जेक्ट काहीतरी बिहेवियर आपल्याला दाखवत आहे. ठीक आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा बिहेवियर आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे स्ट्रक्चर असतात. ठीक आहे, तर ऑब्जेक्ट इज द इन्स्टन्स ऑफ क्लास. क्लास पासूनच ऑब्जेक्ट बनतो, कारण याचा काही ना काही क्लास असेल, याचा काही ना काही क्लास. ठीक आहे, ॲनिमल याचा क्लास आहे. ठीक आहे, त्याच्यापासून हा ऑब्जेक्ट बनला. ठीक आहे, तसंच वेन द प्रोग्राम इज एक्झिक्युटेड द ऑब्जेक्ट इंटरॅक्ट बाय सेंडिंग द मेसेज. जेव्हा प्रोग्राम एक्झिक्यूट होते तेव्हा ऑब्जेक्टलाच मेसेज पाठवते. ठीक आहे, फक्त क्लास एकदा बनते. ठीक आहे, हे सगळं व्यवस्थित तुम्हाला कोडिंग मध्ये समजून जाईल. नेक्स्ट, आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची होती, काल मी सांगितली, द रिअल वर्ल्ड कार इज अ ऑब्जेक्ट. ही जी रिअल वर्ल्ड कार आहे याला आपण ऑब्जेक्ट म्हटलेलं आहे. परंतु याचे दोन कॅरेक्टरिस्टिक्स असतात, दोन प्रॉपर्टीज असतात. लक्ष द्या, दोन प्रॉपर्टीज असतात, दोन कॅरेक्टरिस्टिक्स असतात. पहिला स्टेट. पहिली काय असते, स्टेट. दुसरा असते बिहेवियर. पहिली काय असते, स्टेट. दुसरा असते बिहेवियर. आता स्टेट मध्ये काय काय ते, साईज, कलर, मेक, मॉडेल. ठीक आहे, आता साईज, कलर, मेक, मॉडेल हे कशामध्ये लिहिणार आपण, तर व्हेरिएबल्स मध्ये. आता व्हेरिएबल कसं लिहितो, जसं आपण लिहितो इंट ए लिहिलं, परंतु आता साईज आहे तर साईजला आपण लिहू शकतो इंट साईज. झाला, आला प्रोग्रामिंग मध्ये. याला कोडिंग मध्ये कसं लिहायचं, आलं प्रोग्रामिंग मध्ये. हे बघा, जे स्टेट्स असतात, लक्ष द्या मी काय म्हणत आहे, जे स्टेट्स असतात, जसं की साईज आहे, कलर आहे, त्याची मेकिंग आहे, मॉडेल नंबर आहे. ठीक आहे, हे सगळे व्हेरिएबल मध्ये किंवा फील्ड मध्ये कन्सिडर करतो आपण. कशामध्ये, व्हेरिएबल किंवा फील्ड मध्ये. त्याला लिहित असताना जर समजा मला याला डिक्लेअर करायचं तर मी कशात करेल, फंक्शन मध्ये करेल की व्हेरिएबल मध्ये करेल, त्याला व्हेरिएबल मध्ये करणार आपण. कशामध्ये डिक्लेअर करणार, व्हेरिएबल मध्ये. तर म्हणून इंट साईज काय लिहिलं आपण, इंट साईज. कलर,
कलर करायचा असेल तुम्हाला तर कलर मध्ये काय लिहिसाल तुम्ही क्यार कलर मध्ये काय लिहिसाल क्यार कलर है ना क्यार कलर आणि कलरची जेवढी साईज असेल जो काही कलर लिहित असाल ते 20 साईज तुम्ही लिहा अशा प्रकारे तुम्ही डिक्लेअर कराल जेव्हा तुम्ही कोडिंग कराल आता बिहेवियरची गोष्ट राहील आता बिहेवियर मध्ये काय काय आलं कार मूव्ह करते आपण ऍक्सलरेशन करतो टर्न करतो रिव्हर्स करतो शिफ्ट करतो तर याला कशामध्ये कॅटेगराइज करणार आपण मेथड्स किंवा फंक्शन मध्ये कशामध्ये करणार मेथड्स किंवा फंक्शन मध्ये कसं करणार जसं की आता टर्न करायचं आहे तर टर्न नावाचं फंक्शन बनवलं आपण टर्न नावाचं काय बनवलं फंक्शन शिफ्ट करायचं असेल शिफ्ट नावाचं फंक्शन बनवलं ठीक आहे अशा प्रकारे आपण याला कॅटेगराइज करतो ठीक आहे कारण याचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात एक स्टेट आणि दुसरा असते बिहेवियर एक स्टेट आणि दुसरा काय असते बिहेवियर रियल वर्ल्ड ऑब्जेक्ट शोज टू कॅरेक्टरिस्टिक्स जसं की हा रियल वर्ल्ड ऑब्जेक्ट आहे ठीक आहे रियल वर्ल्ड ऑब्जेक्टचे स्टेट्स काय नेम कलर ब्रीड ठीक आहे नेम कलर ब्रीड त्याच्यानंतर बिहेवियर ठीक आहे मेकिंग वॅगिंग टेल याचा बिहेवियर जे काही मूव्ह होत असेल तो वॉकिंग करत असेल याच्या पण दोन स्टेट याला पण आपण व्हेरिएबल मध्ये आणि फील्ड मध्ये डिवाइड करतो आता आपण आलोय डेटा ऍब्स्ट्रॅक्शन जो थर्ड पार्ट ठीक आहे आता इथे तुम्हाला एक वेबसाईट दिसत आहे काय दिसत आहे वेबसाईट ठीक आहे ही वेबसाईट आहे इथेच आपण सर्च करतो ठीक आहे काय करतो सर्चिंग करतो आपल्याला घेणं देणं फक्त या वेबची आहे याच्यावरती या डिझाईनला बघतो आपण आणि नंतर इथे सर्च करतो google.com ठीक आहे सर्च केल्यानंतर आपल्याला मतलब कोणाशी आहे पहा लक्ष द्या मी काय म्हणत आहे आपल्याला मतलब कोणाशी आहे फक्त सर्चला पण हे जे डिझाईन बनली आहे हे डिझाईन कशावरून बनलेली आहे कोडिंग वरून डिझाईन कशावरून बनलेली आहे कोडिंग याच्यामागे एक प्रोग्रामिंग केलेली आहे याला काय केलेलं आहे प्रोग्रामिंग त्याला दुसरं नाव आहे बॅक एंड लक्ष द्या बॅक एंड आता तुम्ही प्रोजेक्ट बनवसाल तर तुम्हाला समजेल बॅक एंड काय हा तुम्हाला फ्रंट एंड दिसत आहे याचा फ्रंट व्ह्यू ठीक आहे फ्रंट एंड दिसत आहे याचा ठीक आहे समोरची डिझाईन दिसत आहे परंतु हे इथे इथून एवढा स्पेस आला इथून एवढा स्पेस आला या साईडने एवढा स्पेस आला तर हे सगळं कोडिंगनी केलंय पण ती कोडिंग काय केलेली आहे रॅप केलेली आहे लपवलेली आहे कोडिंग हाईड केलेली आहे कोडिंग ठीक आहे ज्या कोडिंगचं आपल्याला काही घेणं देणं नाही ती कोडिंग रॅप केलेली आहे आणि आपल्याला ज्याच्याशी रिलेशन आहे आपल्याला ज्याचं काम आहे एक सेकंड आपल्याला ज्याचं काम आहे तेच आपल्या समोर ठेवलेलं आहे तर डेटा ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय होते डेटा ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय युजरला जे रिक्वायर्ड आहे तेच त्याला शो करणे आणि जे अनएसेन्शियल आहे त्याला हाईड करणे मीन्स ऍब्स्ट्रॅक्शन रेफर टू ऍक्ट रिप्रेझेंटिंग एसेन्शियल फीचर जे युजरला गरजेचे आहे तेच त्याला शो करणे विदाउट इन्क्लुडिंग द बॅकग्राऊंड डिटेल्स ऑर एक्सप्लेनेशन आता हे सर्च कोड इथे का आलं कसं आलं कोणती कोडिंग केली हे एक्सप्लेनेशन आपल्याला इथे द्यायची गरज आहे का नाही डेटा ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे याची कोडिंग लपवणे रॅप करणे हाईड करणे आणि जे एसेन्शियल डिटेल आहे तेच युजरला दाखवणे एसेन्शियल डिटेल आहे तेच युजरला दाखवणे शो करणे ठीक आहे राईट डाऊन हा बिलकुल करता येते एक कोड हा हा हम्म. बघा याच्यामध्ये हे कोडिंगचं कसं असते की जर समजा ही वेब आहे म्हणजे आपण न बनवता ऑलरेडी बनलेली आहे तर याच्यामध्ये आपण काय करू शकत नाही याच्याकरता ऍडमिन असते याच्याकरता काय असते ऍडमिन तोच याच्यामध्ये चेंजेस करू शकते पण जर समजा आता स्वतः तुम्ही डेव्हलप केलं हे वेब पेज काय केलं डेव्हलप केलं वेब पेज बनवलं ठीक आहे वेब पेज तुम्ही बनवलं तर तुम्ही बिलकुल करू शकता इथे सेटिंग असते इथे जाऊन तुम्ही करू शकता किंवा याच्यासाठी ऍप्लिकेशन्स आहेत ठीक आहे वेब पेज डिझाईनचे काही ऍप्लिकेशन्स आहेत जसं आपलं टर्बोसी आहे ना तसे काही ऍप्लिकेशन्स आहेत त्या ऍप्लिकेशनच्या थ्रू आपण वेब पेज क्रिएट करू शकतो किंवा ऑनलाईन पण करू शकतो ठीक आहे ऑनलाईन करू शकतो त्याचं खूप सारे काही हे आहेत डेटाबेस लागते ठीक आहे सर्व्हर लागते या सर्व गोष्टी आहे हे पुढच्या गोष्ट ठीक आहे परंतु जर समजा ऑलरेडी बनलं असेल तर याला फक्त ऍडमिनच काही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो आपण नाही ऍडमिन म्हणजे ज्यांनी बनवलेली आहे ते ठीक आहे
असं जर कोणी जर बदलवलं तर मग ते तिथे गडबड होऊन जाईल. ठीक आहे. तर माझं असं म्हणणं आहे की जो ऍडमिननी बनवलेली आहे वेबसाईट, कोणी बनवलेली? ऍडमिन. ठीक आहे. तर ऍडमिननी बनवलेली वेबसाईट काय केलं ऍडमिननी, याचा जो डेटा आहे, याचा जो कोडिंग आहे ते लपून ठेवलेली आहे. आपल्याला दिसत आहे का इथे कुठे? नाही. आपल्याला जे एसेन्शियल मॅटर आहे ते दिसत आहे, आपल्या कामाचं मॅटर दिसत आहे. परंतु याच्या मागे जे कोडिंग केलेली आहे, ज्या कोडिंग वरून हे पेज इथे बनलेलं आहे, ते लपून ठेवणे म्हणजे डेटा ऍब्स्ट्रॅक्शन, डेटाला हिडन करणे. ठीक आहे. अनवॉन्टेड डेटा हिडन. ठीक आहे. राईट डाऊन, लिहून घ्या हे. व्हॉट इज मीन बाय इनकॅप्सुलेशन? याच्यावरून काय वाटतं तुम्हाला? इनकॅप्सुलेशन, एटीएम कार्ड, इथे काही समजत आहे का तुम्हाला? हा, औषधी ती गोळी आहे, एक माणूस पैसे काढत आहे, हे तर समजलं तुम्हाला. पण व्हॉट इज द मीनिंग ऑफ इनकॅप्सुलेशन? wrapping of cover of the data and function into a single unit known as encapsulation. म्हणजे काय? हा इथे याला डेटा दिसत आहे बघा, लक्ष द्या. तिथे त्याला डेटा दिसत आहे. ठीक आहे. आता डेटा मध्ये काय काय दिसत असेल त्याला? तुम्हाला माहित आहे, एंटर पिन. ठीक आहे. एंटर पिन हे असेल. ठीक आहे. किंवा कॅश किती काढायचे ते, विथड्रॉल अमाऊंट, हे त्याला दिसत आहे. परंतु याच्या हे प्रिंट करण्याच्या मागे पण कोडिंग आहे. त्या कोडिंगचं याला काही घेणं देणं आहे का? नाही. तो म्हणते मला कोडिंगचं काय घेणं देणं, मला पैसे काढायची मतलब आहे. ठीक आहे. तर मग आपण पण काय केलं, याच्यामध्ये पण काय केलं आपण? रॅप केलं. रॅप केलं कशाला? या कोडिंगला रॅप केलं आणि त्याला फक्त मशीनवर एवढेच मेसेज दिसत आहे जे आपण कोडिंग मध्ये टाकले होते. पण त्याला कोडिंग नाही दिसत आहे, त्याला फक्त हे दिसत आहे, फर्स्ट ऑप्शन, सेकंड ऑप्शन, थर्ड ऑप्शन. ठीक आहे. सिमिलरली कॅप्सूल. आता इनकॅप्सुलेशन, या इनकॅप्सुलेशनचा अर्थ काय होते की आपल्याला या कॅप्सूलशी घेणं देणं असते. बरोबर. हे जे कॅप्सूल असते याच्याशी घेणं देणं असते. आपण कॅप्सूल उचलतो आणि खातो. आपल्याला या कंटेंटशी काही घेणं देणं असते का? याच्या आतमध्ये काय आहे, ठीक आहे, कोणती ड्रग्स आहे, कोणती ड्रग्स आहे, हे याचं घेणं देणं असते का? नाही. तर मग आपण काय करतो, या ड्रग्सला याच्यामध्ये काय करतो? रॅप करतो. ठीक आहे. सिमिलरली आपण काय करतो, डेटाला याच्यामध्ये रॅप करतो आणि लोकांना दाखवतो काय, हे कॅप्सूल आहे. लोकांना काय दाखवतो? कॅप्सूल. त्याला कॅप्सूलशी घेणं देणं नाही, याच्या आतमध्ये काय ते घेणं देणं नाही आहे. डेटा इनकॅप्सुलेशन म्हणजे सिमिलरली जसं आपण त्याच्यामध्ये डेटा हाईड करतो तसंच इथे काय करतो, आपण डेटाला कव्हर करतो, डेटाला रॅप करतो, लपून ठेवतो. ठीक आहे. दोन्हीही जवळपास सेम आहे. डेटा ऍब्स्ट्रॅक्शन आणि इनकॅप्सुलेशन जवळपास काय सेम वाटत आहे. ठीक आहे. आपण काय केलं, हा डेटा आहे, या डेटाला याच्यामध्ये रॅप केलं, रॅप केलं. ठीक आहे. आणि त्याला दाखवत आहे हे डिझाईन. ठीक आहे. सिमिलरली इथे पहा, इथे फक्त त्याला या डेटाशी घेणं देणं, आपल्या पैशाशी घेणं देणं आहे. अकाउंट नंबर जे काही त्याला ऍड करायचे, ते विड्रॉल अमाऊंट पाहते, तो बॅलन्स पाहते, हे सगळं इथे तो पाहते. परंतु तो जसा जसा क्लिक करते तशी कोडिंगची प्रोसेस होते. कंडिशन लागते, एका कंडिशनवर दुसऱ्या कंडिशनवर जाते, त्याच्यानंतर अमाऊंट शो करते. ठीक आहे. बँकचा पिन मॅच करते, हे सगळं कोडिंग होत आहे. हे याला याच्याशी काही घेणं देणं नाही. तर आपण काय केलं, हे रॅपिंग केलं. जो प्रोग्रामर आहे, जो प्रोग्रामर आहे, आपण प्रोग्रामर आहे, तर आपण काय केलं, आपण दिमाग लावला, आपण फक्त त्याला त्याच्या एसेन्शियल मॅटर दाखवला आणि बाकी सगळं रॅप करून ठेवलं. द रॅपिंग ऑफ कव्हर द डेटा, डेटाला काय केलं, रॅपिंग केलं, कव्हर केलं, अँड फंक्शन इनटू अ सिंगल युनिट, एका युनिट मध्ये काय केलं आपण, कव्हर करून ठेवून दिलं. दिस इज कॉल्ड एज इनकॅप्सुलेशन. द डेटा इज नॉट ऍक्सेसिबल टू द आउटसाइड वर्ल्ड. आता याला जर समजा याची कोडिंग पाहिजे असेल तर हा कोडिंग नाही पाहू शकत याच्यामध्ये. त्याच्यानंतर याने जर कॅप्सूल फोडली ते खाऊ शकत नाही. ओनली दोज फंक्शन विच आर रॅप्ड इन द क्लास कॅन ऍक्सेस. याच्यामधलेच फंक्शन याला ऍक्सेस करू शकतात. हा बाहेरून याला कोडिंग करू शकत नाही. इथे या स्क्रीनवर कोडिंग करू शकतो का? नाही. याच्यामधले जे फंक्शन्स आहेत तेच याच्यामध्ये कोडिंग करेल. आलं लक्षात? तर डेटा इनकॅप्सुलेशन म्हणजे काय होते की रॅप करणे, डेटाला रॅप करणे, कव्हर करणे, हाईड करणे आणि युजरला जे डेटा द्यायचा आहे तो डेटा दाखवणे. त्याला आपण डेटा इनकॅप्सुलेशन म्हणतो. काय म्हणतो? डेटा इनकॅप्सुलेशन. राईट डाऊन. डेटा इनकॅप्सुलेशन. काय दिसत आहे तुम्हाला इनहेरिटन्स मध्ये?
KG1 KG2 मध्ये गेले असाल तुम्ही, आहे ना? एक लॉयन आहे, एक छोटा लायन आहे, याचा अर्थ काय? सब क्लास. बरोबर बरोबर. इनहेरिटन्सचा अर्थ असा आहे की ओल्ड पासून न्यू तयार होणे, ओल्ड क्लास पासून न्यू क्लास तयार होणे. लक्षात ठेवा, हा ओल्ड आहे, याच्यापासून हा एक बनला, म्हणजे ओल्ड पासून न्यू. पॅरेंट पासून चाइल्ड क्लास बनवणे. ठीक आहे, पॅरेंट पासून चाइल्ड क्लास बनवणे. इथे पहा, हे जावा मध्ये सी प्लस प्लस. ठीक आहे, जावा मीन्स आला. ठीक आहे. व्हेइकल्स, व्हेइकल हा झाला मेन क्लास. ठीक आहे, याला आपण बेस क्लास पण म्हणतो. लक्षात द्या मी काय म्हणत आहे, बेस क्लास, याला बेस क्लास म्हणतो. ठीक आहे, याला बेस क्लास. आणि जसा हा नेक्स्ट क्लासवर आला, व्हेइकल ऑटोमोबाईल्स किंवा मोटर ड्रायव्हिंग जे पुल्ड व्हेइकल्स असतात, हे आले सब क्लास किंवा न्यू क्लास. याला काय म्हटलेलं आहे, न्यू क्लास. आता न्यू क्लास हा नंतर ओल्ड क्लास बनून जातो, म्हणून नंतर याच्यावरून पूर्ण कार्ट, रिक्षा हे न्यू क्लास बनून जातात. ठीक आहे, म्हणजे विषय असा की इनहेरिटन्स म्हणजे आपले आजोबा, ठीक आहे, आजोबा, त्याच्यानंतर आपले बाबा, त्याच्यानंतर यू, आपण. ठीक आहे, तर एका ओल्ड क्लास पासून न्यू क्लास बनणे, मग न्यूचा ओल्ड क्लास बनून जाते, ओल्ड क्लास पासून न्यू क्लास बनणे. ठीक आहे, याला आपण इनहेरिटन्स कॉन्सेप्ट म्हणतो. याला काय म्हणतो, इनहेरिटन्स मेकॅनिझम म्हणतो. की ऑब्जेक्ट आहे, बिलकुल हे ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आहे. कारण मी कॉन्सेप्ट काय शिकवतो तुम्हाला, इनहेरिटन्स. ठीक आहे, याला ऑब्जेक्ट म्हणूच, बिलकुल ऑब्जेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. परंतु मी कॉन्सेप्ट तुम्हाला शिकवत आहे इनहेरिटन्सचा. इनहेरिटन्सचा अर्थ असा होते की एका क्लास पासून दुसरा क्लास बनणे. जसे आपले आई आपले वडील असतात, त्यांच्यापासून आपला जन्म झाला, तर आपण काय झाला, न्यू क्लास. ठीक आहे, आपल्यानंतर नेक्स्ट न्यू क्लास येईल. ठीक आहे, तर हे जी प्रक्रिया आहे याला इनहेरिटन्स म्हटलेलं आहे, इनहेरिटन्स कॉन्सेप्ट म्हटलेलं आहे. याला काय म्हटलेलं आहे, इनहेरिटन्स कॉन्सेप्ट म्हटलेलं आहे. जसं टीचर, टीचरच्या नंतर आपण स्टुडंट घेऊ शकतो, हा इनहेरिटन्स आहे. टीचर स्टुडंटला शिकवतो, इनहेरिटन्स कॉन्सेप्ट आहे. द मेकॅनिझम ऑफ डिरायव्हिंग, डेफिनेशन लक्षात ठेवा. द मेकॅनिझम ऑफ डिरायव्हिंग न्यू क्लास, नवीन क्लास बनवणे, फ्रॉम ओल्ड क्लास, ओल्ड क्लास पासून न्यू क्लास तयार होणे, इज कॉल्ड ॲज इनहेरिटन्स. ही डेफिनेशन वायवा मध्ये 100% विचारते. इनहेरिटन्स काय असते, आणि इनहेरिटन्सचा एक युनिट आहे तुम्हाला, इनहेरिटन्स काय. आणि इनहेरिटन्सचे वेगवेगळे टाइप्स आहेत. इनहेरिटन्सचे वेगवेगळे टाइप्स आहे. इनहेरिटन्स बघा, एकापासून, समजा हा ए आहे, तर एकापासून एकच बनेल. ठीक आहे, दुसरा इनहेरिटन्स एकापासून दोन बनेल. ठीक आहे, हा इनहेरिटन्सचा एक टाइप आहे. ठीक आहे ना, एकापासून दोन बनेल, हा इनहेरिटन्सचा टाइप्स आहे. त्याच्यानंतर मल्टिपल पासून एक बनणे, एक डेटा बनणे, किंवा मल्टिपल क्लास पासून बी सी पासून ए बनणे, हा पण एक इनहेरिटन्स. इनहेरिटन्सचे खूप सारे टाइप्स आहेत. फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर इनहेरिटन्स मीन्स डिराइविंग न्यू क्लास, न्यू क्लास. लक्षात ठेवा कॉन्सेप्ट, डिराइविंग न्यू क्लास फ्रॉम ओल्ड क्लास. हा सी प्लस प्लसचा कॉन्सेप्ट आहे आणि नवीन कॉन्सेप्ट आहे. सी लँग्वेज मध्ये हे झालं नाहीये, म्हणून परत परत रिपीट करत आहे. ठीक आहे, याच्यानंतरचं सी लँग्वेज मध्ये झालेलं आहे. काही काही ओल्ड क्लास, त्याच्यापासून न्यू क्लास. बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सरळ सरळ दिलं, हे त्याचे पॅरेंट्स आहे, हा चाइल्ड आहे, पॅरेंट पासून चाइल्ड बनणे म्हणजे झालं. ठीक आहे, हे एक्झाम्पल आहे फक्त. हे तर आपण डेटाच्या फॉर्म मध्ये करू. कशाच्या, डेटाच्या फॉर्म मध्ये. एक डेटा आहे ए, याला आपण ए डेटा म्हटलं. ए डेटा पासून हा जो ए डेटा आहे याला बेस म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे, बेस क्लास, किंवा याला ओल्ड क्लास. लक्ष द्या इकडे, बेस क्लास किंवा याला काय म्हटलेलं आहे, ओल्ड क्लास म्हटलेलं आहे. याच्यापासून आपण बी नावाचा न्यू क्लास म्हटलेला आहे, न्यू क्लास. ठीक आहे, याला खूप सारे नाव आहे, न्यू क्लास. किंवा याला दुसरा पण नाव आहे डिरायव्ह क्लास, डिरायव्ह क्लास, याच्यापासून डिरायव्ह झाला. आता याच्या फॉर्म मध्ये जर पाहिला आपण, हा पॅरेंट क्लास पण आहे, हे लक्ष ठेवा, पॅरेंट क्लास पण आहे, आणि हा आहे चाइल्ड क्लास. लक्षात आलं, इनहेरिटन्स म्हणजे काय, द मेकॅनिझम ऑफ डिरायव्हिंग न्यू क्लास फ्रॉम ओल्ड क्लास इज कॉल्ड एज इनहेरिटन्स. हे आपण कोडिंग मध्ये पण करणार आहोत. ठीक आहे,
म्हणून कॉन्सेप्ट लक्षात ठेवा आणि सर्व मी व्यवस्थित लाईन बाय लाईन कोडिंग तुम्हाला करून दाखवेल इथे की क्लास कसा बनतो, एका क्लास पासून दुसरा क्लास कसा बनतो, पॅरेंट क्लास पासून चाइल्ड क्लास कसा बनतो, हे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, त्याला आपण कोडिंग मध्ये कसं करू ते आपण युनिट नंबर 2 मध्ये पाहू. आपण फक्त बेसिक कॉन्सेप्ट पाहत आहे आता सध्या की या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये कोणते कोणते बेसिक कॉन्सेप्ट आहेत. तर जस्ट फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एका पॅरेंट क्लास पासून चाइल्ड क्लास बनतो म्हणजे इनहेरिटन्स होतो. ठीक आहे, शॉर्टली. आणि हे तुमच्या वायवासाठी पण शॉर्ट टर्म एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की ओल्ड क्लास पासून न्यू क्लास तयार होणे म्हणजे काय, इनहेरिटन्स. राईट डाऊन इनहेरिटन्स. पॉलीमॉर्फिझम. पॉलीमॉर्फिझम कोण सांगू शकते पॉलीमॉर्फिझमचा अर्थ काय? पॉलीमॉर्फिझमचा अर्थ काय होते? पॉलिटेक्निकचा अर्थ काय होते? व्हॉट इज द मीनिंग ऑफ पॉलिटेक्निक? यस, एनीवन? पॉली मीन्स मल्टी. पॉलीचा अर्थ होते मल्टी. मी याच्या अगोदर शिकवलेलं तुम्हाला. पॉलीचा अर्थ होते मल्टी. मल्टीचा अर्थ वेगवेगळ्या ब्रांच, जसे की सिव्हिल आहे, सीओ आहे, आय टी आहे, ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, या ब्रांचेस, इलेक्ट्रिकल आहे, या सर्व ब्रांचेस म्हणजे पॉली. टेक्निकचा अर्थ माहिती आहे, टेक्नॉलॉजी है ना, टेक्निक्स, वेगवेगळ्या टेक्निक्स, पॉलिटेक्निक, त्या सगळ्यांचा ग्रुप बनलेला आहे. तर पॉलीचा अर्थ होते मेनी और मल्टिपल. मॉर्फिझम, मॉर्फिझम म्हणजे फॉर्म, मेनी फॉर्म, याचा मिनिंग सांगत आहे पॉलीमॉर्फिझम, मेनी फॉर्म. आता मेनी फॉर्म आणि याचं काय रिलेशन आहे, है ना, पॉलीमॉर्फिझम, मेनी फॉर्म याचं काय रिलेशन आहे आपल्या प्रोग्रामिंग मध्ये. तर आपण काय करतो, एक स्ट्रक्चर बनवतो, ठीक आहे, आणि त्या स्ट्रक्चरवरून त्याचे वेगवेगळे फॉर्म बनवतो. त्याचे वेगवेगळे फॉर्म बनवतो. एक स्ट्रक्चर बनवतो पण त्या स्ट्रक्चरवरून वेगवेगळे फॉर्म. जसं याच्या अगोदर मी एक क्लासचं एक्झाम्पल दिलं तुम्हाला. काय करतो आपण, डिझाईन बनवली. काय बनवली, डिझाईन बनवली. पण एक वेळा डिझाईन बनवली त्याच्यावरून आपण वेगवेगळे, कारची डिझाईन बनवली त्याच्यावरून वेगवेगळे फॉर्म बनवले. ही कार वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आहे, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आहे, बरोबर आहे. तर याला आपण काय म्हटलेलं आहे, पॉलीमॉर्फिझम. पॉलीमॉर्फिझम म्हणजे काय, एका डेटाला वेगवेगळं स्वरूप देणे, एका डेटाला वेगवेगळं स्वरूप देणे, वेगवेगळे फॉर्म देणे, याला आपण पॉलीमॉर्फिझम म्हटलेलं आहे. पॉलीमॉर्फिझम is the ability to take more than one form. Function may behave differently. हे बिहेव काय करत आहे, डिफरंटली बिहेव करत आहे. फॉर परफॉर्मिंग द व्हेरियस टास्क. प्रत्येक टास्क करण्याकरता याची स्पीड वेगळी असेल, याची स्पीड वेगळी असेल, याची स्पीड वेगळी असेल, याचे गेअर वेगळे असेल, डिफरंटली बिहेव करून राहिले. पण आहे काय शेवटी, कार. डिझाईन कशावरून केला आपण, एका कारच्या डिझाईन वरूनच हे कार डिझाईन केली, परंतु त्याचे वेगवेगळे फॉर्म बनले, त्याचे वेगवेगळे फॉर्म बनले. तसंच एक डेटाची डिझाईन केली आपण, त्या डेटाचे वेगवेगळे फॉर्म बनतील, त्याला आपण पॉलीमॉर्फिझम म्हटलेलं आहे. ठीक आहे, याचा युनिट नंबर 4 मध्ये पाहू आपण. ठीक आहे, पॉलीमॉर्फिझम पूर्ण टोटल एक युनिट आहे पॉलीमॉर्फिझम, तेव्हा आपण याला डिटेल मध्ये घेऊ. फक्त तुम्हाला आता काय लक्षात ठेवायचं आहे की पॉलीमॉर्फिझम म्हणजे काय. पॉली मीन्स मेनी, मॉर्फिझम म्हणजे फॉर्म, मेनी फॉर्म कशाचे, डेटाचे. ठीक आहे, एक एक्झाम्पल मी तुम्हाला असं दिलं की हे टेलिव्हिजन आहे, हे टेलिव्हिजन एक क्लास आहे. ठीक आहे, एक क्लास आहे, परंतु त्याचे वेगवेगळे फॉर्म बनले, याचा कलर वेगळा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये सीडी प्लेअर आहे, डीव्हीडी प्लेअर आहे, याच्यामध्ये साऊंड बॉक्स आहेत. फक्त याचा फॉर्म चेंज झाला है ना, इथे फॉर्म वेगळा आहे, इथे याचा फॉर्म चेंज झाला, परंतु आहे काय शेवटी, टीव्ही. कशावरून बनली, एका डिझाईन वरून बनली, एका टेम्पलेट वरून बनली, बरोबर. तर हा एक आहे, परंतु याचे अनेक फॉर्म बनले, याला आपण पॉलीमॉर्फिझम म्हणतो. या कॉन्सेप्टला आपण पॉलीमॉर्फिझम म्हणतो. एक आपण कार घेतली, त्या कारची डिझाईन तयार केली, त्या डिझाईन वरून आपण वेगवेगळ्या कार बनवल्या. ठीक आहे, वेगवेगळे फॉर्म बनले, मीन्स पॉलीमॉर्फिझम. हे त्याचे एक्झाम्पल. कोणाला नाही समजलं पॉलीमॉर्फिझम, म्हणजे एक मॉडेल आणि त्यामध्ये वेगवेगळे बस प्रकार. बस बस बस, एक मॉडेल, आपण एक मॉडेल पकडला मोबाईलचा, हा मोबाईलचा मॉडेल बनवला आणि बाकी सगळे याच्यावरून वेगवेगळे फॉर्म. ठीक आहे,
मोबाईल वेगवेगळ्या फॉर्म मध्ये राहतील, तर ते वेगवेगळ्या क्लास कलर आणि मध्ये. ऑब्जेक्ट सेम 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 क्लास अँड ऑब्जेक्ट सारखं. परंतु आता इथे काय, इथे क्लास आणि ऑब्जेक्टचं काही घेणं देणं नाही. हा म्हणते हा क्लास आहे हा ऑब्जेक्ट हे नाही आहे. परंतु हा म्हणते की हा एक सिमिलर कॅटेगरी वाला आहे. फक्त एक सांगत आहे की हा टीव्ही आहे, परंतु टीव्हीचे वेगवेगळे फॉर्म, टीव्ही विथ डीव्हीडी, टीव्ही विथ साऊंड, आलं लक्षात, टीव्ही विथ लार्ज साईज, हे त्याचे वेगवेगळे फॉर्म. एलईडी एलईडी झालं है ना, एलसीडी झालं, हे वेगवेगळे फॉर्म म्हणजे पॉलिमॉर्फिझम. आलं का लक्षात ऋतुजा? पॉलिमॉर्फिझम त्याचे वेगवेगळे फॉर्म म्हणजे पॉलिमॉर्फिझम. बस एवढंच तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा सध्या, कारण की याचा डीपली प्रोग्रामिंग कोडिंग जेव्हा करू आपण तेव्हा तुमच्या व्यवस्थित लक्षात येऊन जाईल की कसे वेगवेगळे फॉर्म. ठीक आहे, चला लिहून झालं हे सर्वांचं? हे लिहिलं तुम्ही? हे 2 पॉइंट्स. डायनॅमिक बाइंडिंग हे सगळं आपण काय पाहत आहे, बेसिक कॉन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. काय बघत आहे हे? बेसिक कॉन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. त्याच्यापैकी आता आला डायनॅमिक बाइंडिंग. आता डायनॅमिक बाइंडिंग म्हणजे काय? बाइंडिंग रेफर्स टू लिंकिंग ऑफ प्रोसिजर कॉल्स टू द कोड टू बी एक्झिक्युटेड रिस्पॉन्स टू द कॉल. डायनॅमिक बाइंडिंग म्हणजे काय की तुम्ही काय करता, अशी कोडिंग करता की जर समजा ही एक लिंक आहे, ठीक आहे, हे लिंक वरती क्लिक करतो आपण, काय करतो, क्लिक करतो. या लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपण एक पेज ओपन होते किंवा दुसऱ्या लिंक वर जातो. ठीक आहे, हे जे बाइंडिंग आहे दोघांमध्ये, हे लिंक या लिंक सोबत कशी कनेक्ट झाली, याला बाइंडिंग म्हटलेलं आहे. याला काय म्हटलेलं आहे? बाइंडिंग. बाइंडिंग म्हणजे जुळणे. मग जेव्हा आपण या लिंक वर क्लिक करतो तेव्हा आपण इकडे कसं येतो, जसं जेव्हा तुम्ही गुगल लिंक वर, ठीक आहे, गुगलची जे लिंक तुम्ही गुगल अकाउंटची जे लिंक पाठवतो मी गुगल मीटची, त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट आपल्या क्लासमध्ये एंटर होऊन जाता. क्लासमध्ये काय होऊन जाता, एंटर होता. हे होते कसं? हे होते कसं? बिकॉज ऑफ डायनॅमिक बाइंडिंग. बिकॉज ऑफ डायनॅमिक बाइंडिंग कॉन्सेप्ट. कोणता कॉन्सेप्ट? डायनॅमिक बाइंडिंग कॉन्सेप्ट. बाइंडिंग रेफर्स टू द लिंकिंग, या दोघांची लिंकिंग, या दोघांची बाइंडिंग, या दोघांची जॉईनिंग. ठीक आहे, प्रोसिजर, याची जे प्रोसिजर आहे, काय प्रोसेस होते याच्यामध्ये, काय कोडिंग केली जाते, कॉल टू द कोड टू बी एक्झिक्युटेड टू रिस्पॉन्स टू द कॉल. यांनी जसा कॉल केला, यांनी जसा क्लिक केलं, डायरेक्टली या पेजवर घेऊन जाते. होते कसं? ही जी प्रोसेसर आहे याला, ही जी प्रोसेस आहे याला आपण डायनॅमिक बाइंडिंग. या दोन पेजला आपण कसं जोडतो याच्यावर जो विचार करतो आपण, एक कोडिंग करतो, याला डायनॅमिक बाइंडिंग म्हणतो. काय म्हणतो? डायनॅमिक बाइंडिंग. दोन पेजला लिंकिंग करत असताना त्याच्यावरती आपण जो विचार करतो की हा पेज याच्यासोबत कसा कनेक्टेड होईल, कोणती आपल्याला बाइंडिंग कोडिंग करावं लागेल, याला आपण डायनॅमिक बाइंडिंग म्हटलेलं आहे. ठीक आहे, सिमिलरली डायनॅमिक बाइंडिंग लक्षात आला? काही प्रॉब्लेम डायनॅमिक बाइंडिंग मध्ये? नेक्स्ट मेसेज पासिंग. आता मेसेज पासिंग तर तुम्हाला माहित आहे. मेसेज पासिंग म्हणजे काय की एका ऑब्जेक्ट कडून दुसऱ्याला मेसेज सेंड करणे. जसं की आपण फंक्शन मध्ये करतो. फंक्शन मध्ये काय करतो, फंक्शन मध्ये आपण मेसेज काही काय करतो, सेंड करतो. जसं इथे लिहितो इंट ए, ठीक आहे, इंट ए लिहितो किंवा इंट ए त्याची व्हॅल्यू लिहून टाकतो. ठीक आहे, डायरेक्टली फंक्शन मध्ये आपण काय करतो, त्याची व्हॅल्यू, फंक्शन मध्ये आपण कॉल करताना त्याची व्हॅल्यू लिहून टाकतो आणि कॉल करतो. तर आपण काय करून राहिलो, ऍक्च्युअली मेसेज पास करून राहिलो दुसऱ्या फंक्शनला. मेसेज पास काय करून राहिलो, दुसऱ्या फंक्शनला, म्हणजे डेटा ट्रान्समिट करून राहिलो या फंक्शनला. याला आपण मेसेज पासिंग म्हटलेलं आहे. पण याच्यामध्ये हे तर झालं सी लँग्वेजची. आता याच्यामध्ये काय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम कन्सिस्ट ऑफ सेट ऑफ ऑब्जेक्ट दॅट कम्युनिकेट विथ इच अदर. एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्ट सोबत कम्युनिकेशन करते. एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्ट सोबत कम्युनिकेट करते. ऑब्जेक्ट कम्युनिकेट विथ इच अनदर सेंडिंग अँड रिसिविंग द इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन काय करते, याला सेंडिंग करते आणि रिसीव्ह करते. याचं एक एक्झाम्पल दिलंय, एम्प्लॉई डॉट सॅलरी नेम. ठीक आहे, एम्प्लॉई डॉट सॅलरी नेम हे एक्झाम्पल तुम्हाला प्रोग्रामिंग मध्ये लक्षात येईल. आता लक्षात येणार नाही, कारण एम्प्लॉई एक ऑब्जेक्ट आहे, नंतर मेसेज आपण त्याला पाठवून राहिलो आणि इथून त्याला इन्फॉर्मेशन आपण काय करून राहिलो, सेंड करून राहिलो. तर एक्झाम्पल मध्ये सध्या लक्षात देऊ नका. मेसेज पासिंग लक्षात ठेवा. मेसेज पासिंग म्हणजे काय, सेंडिंग अँड रिसिविंग द डेटा ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट बाय युझिंग फंक्शन. बाय युझिंग फंक्शन, याला आपण मेसेज पासिंग म्हटलेलं आहे. राईट डाऊन. ऑफ ऑब्जेक्टचे आपण सर्व पॉइंट रिवाइज करू. पहिला कॉन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट कोणता आहे? पहिला कॉन्सेप्ट क्लासेस, दुसरा ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर
data abstraction. Data abstraction. Fourth, data encapsulation. ठीक है, data encapsulation. Fifth, inheritance. ठीक है, inheritance. Sixth, polymorphism. काही सुटलं का? काही बाकी आहे का? डायनॅमिक बाइंडिंग आणि मेसेज पास, हे सर्व कॉन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. आता आपण उद्यापासून सी प्लस प्लस, ओरिजिनली सी प्लस प्लस मध्ये काय असते, कोणते कोणते कीवर्ड्स आहे, कोणते कोणते ऑपरेटर्स आहेत, है ना, सी प्लस प्लसचं स्ट्रक्चर काय, हे आतापर्यंत सगळे हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग पाहिलं. आता आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा सब्जेक्ट पाहू सी प्लस प्लस उद्यापासून. ओके, तर आजपर्यंत काही कोणाला काही प्रॉब्लेम समजलं नाही समजलं, काही डाऊट आहे कोणाला आजच्या लेक्चर मध्ये?